नमस्कार मित्रांनो, सर्वप्रथम या माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे. आज आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत ज्याकडे बहुतेक लोक दुर्लक्ष करतात, पण त्याचा शरीरावर खूप गंभीर परिणाम होऊ शकतो. उन्हाळा सुरू झाला की शरीरातील तापमान अचानक वाढतं, घाम जास्त येतो, शरीरातील मिठ आणि पाणी कमी होऊ लागतं आणि अशा वेळी चुकीचं अन्न किंवा चुकीची फळं खाल्ली तर डिहायड्रेशन, थकवा, चक्कर येणे, अगदी बीपी सुद्धा अचानक कमी किंवा जास्त होऊ शकतं. म्हणूनच मी आज तुम्हाला अगदी डॉक्टर म्हणून सांगणार आहे, कोणती फळं तुमचं शरीर उन्हाळ्यात सुरक्षित ठेवतात, कोणती फळं चुकीच्या वेळी खाल्ल्याने त्रास होऊ शकतो आणि शरीराला नैसर्गिकरित्या थंड, हलकं आणि ऊर्जा भरलेलं कसं ठेवायचं. मित्रांनो, आरोग्य म्हणजे फक्त काय खाता हे नाही, तर कधी खाता आणि कशा पद्धतीने खाता हे जास्त महत्त्वाचं आहे. म्हणूनच मी तुम्हाला विनंती करतो, हा व्हिडिओ पूर्ण पहा, कारण आपण आज जाणून घेणार आहोत अशा गोष्टी ज्या तुम्हाला पाणी टंचाई, उष्माघात, कमजोरी आणि वाढलेली थकवा यापासून दूर ठेवतील. चला तर मग सुरुवात करूया आजच्या उपयुक्त आणि आरोग्यदायी माहितीची. मित्रांनो, चला आता आपण विषयाच्या अगदी मुळाशी जाऊन उन्हाळ्यात कोणती फळं खावीत, का खावीत आणि दिवसभरातील कोणत्या वेळेला ती शरीरासाठी सर्वात योग्य असतात याचा खोलवर अभ्यास करूया. कारण फळं ही फक्त तुमची भूक भागवत नाहीत, तर प्रत्येक फळाचा शरीरावर एक विशिष्ट तापमान परिणाम म्हणजे थर्मिक इफेक्ट असतो, ज्यामुळे शरीर थंड राहतं, उष्णता कमी होते, पाणी कमी जाण्याचा वेग कमी होतो आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे शरीराचं नैसर्गिक इलेक्ट्रोलाइट बॅलन्स कायम ठेवायला मदत होते. आणि हे बॅलन्स बिघडलं तर थकवा, कमजोरी, चक्कर, गरगरणे, बीपी कमी होणे, ॲसिडिटी वाढणे, अगदी उष्माघात होण्याची शक्यता जास्त असते. उन्हाळ्यात मला डॉक्टर म्हणून सर्वाधिक दिसणारा त्रास म्हणजे लोक चुकीच्या वेळी फळं खातात किंवा चुकीचे फळांचे कॉम्बिनेशन्स खातात. उदाहरणार्थ, दुपारी ऊन असताना अतिशय गोड फळं जसे आंबा, केळे किंवा चिक्कू खाल्ले तर ते शरीरातील तापमान आणखी वाढवतात. त्याउलट नाश्त्यात किंवा सकाळी रिकाम्या पोटी ज्यांची गरज होती ती फळं लोक उशिरा खातात आणि मग शरीर डिहायड्रेशन, थकवा किंवा पोटदुखीने त्रस्त होऊ शकतं. म्हणूनच आपण हे पूर्ण विषय एकदम व्यवस्थित, खोल आणि सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. कारण मला हे खूप महत्त्वाचं वाटतं की माहिती फक्त ऐकू नये, तर समजून घ्यावी, अंगीकारावी आणि रोजच्या आयुष्यात वापरावी. सर्वप्रथम समजून घ्या की उन्हाळा आला की शरीराचं मुख्य काम एकच होतं, आपलं नैसर्गिक तापमान कमी ठेवणं आणि शरीरातले पाणी, सोडियम, पोटॅशियम यांचं संतुलन कायम ठेवणं. आता शरीर हे एक अद्भुत मशीन आहे, पण त्याची सर्वात मोठी समस्या म्हणजे बाहेरचं तापमान वाढलं की हे मशीन ओव्हरहीट होऊ लागतं. अशावेळी जर आपण पचायला जड, उष्णतेला वाढ देणारं किंवा खूप गोड फळं खाल्लं तर शरीराचा ताण वाढतो. म्हणून उन्हाळ्यात फळे कोणती खायची हे समजण्यासाठी आपण शरीराच्या तापमानाशी जुळणारी फळं ओळखली पाहिजेत. थंड स्वभावाची फळं आणि हलक्या पचनीची फळं ही उन्हाळ्यासाठी सर्वोत्तम मानली जातात, कारण ती शरीराचं तापमान नैसर्गिकरित्या कमी करतात. सर्वात पहिले आणि महत्त्वाचे फळ म्हणजे कलिंगड. कलिंगडात जवळपास 92% पाणी असतं. त्यात नैसर्गिक इलेक्ट्रोलाइट्स असतात आणि त्यात असलेला एज-सिट्रुलिन नावाचा घटक रक्तप्रवाह सुधारण्यास मदत करतो. पण अनेक लोक एक मोठी चूक करतात. ते कलिंगड थेट फ्रीजमधून काढून खाल्लं तर ते शरीराला झटका देऊ शकतं आणि पोट बिघडू शकतं. त्यामुळे सकाळी किंवा दुपारी पण साधारण खोलीच्या तापमानाचं कलिंगड खाणं उत्तम. त्याचप्रमाणे खरबूज हे देखील उन्हाळ्यासाठी सर्वोत्तम मानलं जातं, कारण त्याच्या पचायला सोप्या फायबरमुळे पोट हलकं राहतं आणि पाण्याची कमतरता दूर होते. फक्त खरबूज कधीही इतर फळांसोबत मिसळू नये, हे डॉक्टर म्हणून मी वारंवार सांगतो, कारण ते पोटात फर्मेंटेशन होऊ देऊ शकतं आणि गॅस, ॲसिडिटी आणि उलटीची शक्यता वाढवू शकतं. आता आपण दुसऱ्या अतिशय महत्त्वाच्या फळाकडे जाऊया, संत्रे. संत्र्यामध्ये व्हिटॅमिन सी खूप प्रमाणात असल्यामुळे ते फक्त शरीराला थंड ठेवत नाही, तर घामामुळे कमी होणारे लवण आणि खनिजेही भरून काढते. संत्र्याचा रस किंवा संत्रे हे सकाळी 7 ते 10 दरम्यान खाल्ले तर पचन सर्वात चांगलं होतं आणि शरीरात ऊर्जा देखील भरते. उन्हाळ्यात पपई हे देखील खूप महत्त्वाचं फळ आहे, कारण ते पचन सुधारतं, बद्धकोष्ठता दूर करतं आणि शरीराला हलकं ठेवतं. खूप लोक पपईचा विचार थेट उष्णतेशी जोडतात, पण खरं म्हणजे पपई शरीरातील पाचक एन्झाईम्स वाढवते, त्यामुळे तुमचं एकूण आरोग्य चांगलं राहतं. आंबा हा उन्हाळ्याचा राजा, पण त्याची एक मोठी गोष्ट समजणे आवश्यक आहे.
आंबा उष्णतेला वाढ देणारा असतो, त्यामुळे तो रिकाम्या पोटी किंवा सकाळी लवकर खाऊ नये, कारण त्यामुळे ॲसिडिटी, ब्लोटिंग आणि गरमीत डोकं फिरल्यासारखं होऊ शकतं. यासाठी आंबा खाण्याची सर्वोत्तम वेळ म्हणजे दुपारचे जेवण झाल्यानंतर 1 ते 2 तासांनी, आणि ते पण थोड्याच प्रमाणात. आंबा नेहमी ओव्हरराईप टाळावा आणि शक्यतो पाण्यात 20 ते 30 मिनिटे भिजवून खाल्ला तर त्याची उष्णता खूप कमी होते. उन्हाळ्यात डाळिंब हे देखील शरीरासाठी अमृतासमान आहे, कारण रक्त वाढवण्यासाठी, थकवा दूर ठेवण्यासाठी आणि हृदयासाठी ते अत्यंत उपयोगी आहे. पण ते सकाळी रिकाम्या पोटी खाल्लं तर जास्त फायदा होताना दिसतो, कारण त्यातील अँटीऑक्सिडंट्स वेगाने शोषले जातात. आता फळांच्या वेळेबद्दल सांगते. फळं नेहमी सकाळी 7 ते 11 या वेळेत खाणं सर्वात योग्य असतं, कारण या वेळेला पचनशक्ती सर्वात सक्रिय असते. दुपारी 3 ते 5 या वेळेतही खाऊ शकतो, पण उष्णतेच्या शिखरवेळी म्हणजे दुपारी 12 ते 2 कलिंगड, खरबूज, ड्रॅगन फ्रूट, संत्रे, किवी यांसारखी थंड तापमान राखणारी फळे उत्तम असतात. आता एक खूप महत्त्वाची गोष्ट, उन्हाळ्यात कधीही फळे आणि दूध एकत्र खाऊ नयेत, विशेषतः आंबा दूध, केळी दूध, चिकू दूध, कारण यामुळे पोटात फर्मेंटेशन होऊन ॲसिडिटी, उलटी, पचनशक्ती कमजोर होणे, त्वचेवर रॅशेस येणे यांसारखे त्रास येऊ शकतात. फळं ही स्वतंत्र जेवणासारखी खायला हवीत, म्हणजेच फळं खाल्ल्यानंतर किमान 40 ते 60 मिनिटे काहीही जड खाऊ नये. उन्हाळ्यात सगळ्यात जास्त उष्णता निर्माण करणारी फळं म्हणजे केळी, चिकू, आंबा, जास्त प्रमाणात. अति गोड फळे ती संध्याकाळी किंवा उशिरा खाल्ली तर पचन बिघडू शकतं, त्यामुळे ती दिवसाच्या पहिल्या भागात मर्यादित प्रमाणात खाणं उत्तम. बऱ्याच लोकांना हा प्रश्न पडतो की उन्हाळ्यात फळं दिवसभरात किती प्रमाणात खावीत, तर दिवसाला सुमारे 250 ते 350 ग्रॅम फळं पुरेशी असतात. एका वेळी खूप फळं खाल्ल्याने शुगर स्पाइक होऊ शकतो आणि तुम्हाला आणखी जास्त तहान लागते. आता एक अत्यंत महत्त्वाचा मुद्दा, उन्हाळ्यात फळं खाल्ल्यानंतर पाणी लगेच पिऊ नये. किमान 20 मिनिटे थांबलं तर शरीर एकदम रिलॅक्स होतं, फळातील पाणीही नीट शोषलं जातं आणि पचनात त्रास होत नाही. आपण फळं का खातो? आपलं शरीर ऊर्जा, पाणी, खनिजे, अँटीऑक्सिडंट्स, नैसर्गिक मिठं आणि विटॅमिन्स मिळवण्यासाठी. म्हणून उन्हाळा हा सगळ्यात योग्य काळ आहे शरीराला फळांनी पोषण देण्याचा. पण फळं खाण्याची वेळ आणि पद्धत चुकीची असेल तर तेच फळ त्रासदायक ठरू शकतं. मित्रांनो, उन्हाळ्यात फळं खाताना तुम्ही 2 गोष्टी लक्षात ठेवा. पहिली म्हणजे फळांचा स्वभाव आणि तुमच्या शरीराचं तापमान, आणि दुसरी म्हणजे वेळ. फळं नेहमी हलक्या मनाने, शांतपणे, घाई न करता आणि दिवसभरात योग्य वेळी खाल्लीत तर ती शरीराचा नैसर्गिक एसी बनतात. शरीराला आतून थंड ठेवतात, इलेक्ट्रोलाइट बॅलन्स टिकवतात, त्वचा चमकदार करतात आणि उन्हाळ्यातील थकवा, गरगरणे, डिहायड्रेशन यापासून आपणास दूर ठेवतात. म्हणून तुम्हाला एकच सल्ला देते, उन्हाळा म्हणजे शरीराला त्रास देणारा काळ नाही. उन्हाळा म्हणजे शरीराला निसर्गाची ऊर्जा घेऊन देण्याचा काळ आहे. फक्त फळं योग्य निवडा, योग्य वेळी खा आणि शरीरात पाण्याची कमतरता कधीच होऊ देऊ नका. मित्रांनो, आज आपण उन्हाळ्यात कोणती फळं खावीत, ती कोणत्या वेळी खाल्लीत तर शरीराला जास्त फायदा होतो आणि कोणत्या छोट्या चुका टाळल्या तर आपण डिहायड्रेशन, थकवा आणि पचनाच्या त्रासांपासून दूर राहू शकतो, हे सगळं सविस्तरपणे समजून घेतलं. लक्षात ठेवा, आरोग्य ही एखादी मोठी गोष्ट नाही, तर रोजच्या छोट्या सवयींचा परिणाम आहे, आणि त्यात योग्य वेळी योग्य अन्न, विशेषतः फळं खाणं ही सर्वात महत्त्वाची सवय आहे. म्हणून तुम्हाला एवढंच सांगू इच्छिते की उन्हाळ्यात शरीराचं ऐका, त्याला जे हवं आहे ते द्या आणि त्यावर अनावश्यक ताण देऊ नका. योग्य फळं, योग्य वेळ आणि योग्य प्रमाण या 3 गोष्टी तुम्ही पाळल्या तर तुम्ही सहजपणे हा संपूर्ण उन्हाळा निरोगी, ताजेतवाने आणि ऊर्जावान घालवू शकता. जर हा व्हिडिओ तुम्हाला उपयोगी वाटला असेल तर कृपया लाईक करा, कारण तुमचा प्रत्येक लाईक आम्हाला अजून अशीच उपयुक्त माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी प्रेरणा देतो. कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्ही रोज कोणती फळं खाता आणि कोणत्या वेळेला खाता. तुमचे अनुभव इतरांसाठीही खूप उपयुक्त ठरू शकतात. आणि हो, अजून अशाच आरोग्यविषयक माहिती, घरगुती उपाय आणि सोप्या टिप्ससाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा, जेणेकरून पुढचा कोणताही महत्त्वाचा व्हिडिओ तुम्ही मिस करणार नाहीत. पुन्हा भेटू लवकरच एका नवीन आणि उपयुक्त विषयासोबत. तोपर्यंत धन्यवाद.